कालच आपण जर बघितलं तर भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष जे आहेत रवींद्र चव्हाण यांचं एक स्टेटमेंट आलंय. यांचं स्टेटमेंट काय आलंय? जन सुरक्षेमुळे विकास मार्ग मोकळा होणार. आता या बातमीमध्ये आपण जर खोलात गेलो, काय म्हणतायत ते म्हणतायत गडचिरोलीमध्ये नक्षलवाद जास्त आहे, तिथं विकास कामं होत नाहीत आणि मग अनेक अडचणी तिथे येतात. आम्हाला असं वाटत होतं हा जो कायदा आहे जनसुरक्षा हा शहरी नक्षलवादाच्या बाबतीतला आहे. जे लोक कुठेतरी सोशल मीडिया नाहीतर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जो शहरी नक्षलवाद आहे जो लोकांमध्ये पसरतोय असं हे म्हणतात, ते मारण्यासाठी नाहीतर त्याला आळा घालण्यासाठी तुम्ही हा जनसुरक्षा कायदा आणलाय. पण याच्या खोलामध्ये गेलो तर यांनी फोकस कुठे केलाय? फक्त गडचिरोलीला केलेला आहे. आता सुरजागड माईन जी आहे ती कुठं आहे? तर त्या भागातच आहे गडचिरोलीला. आता तिथं खनिज जे आहे असा अंदाज आहे 2.5 लाख कोटी रुपयाचं खनिज आहे. पण तिथं कोण विरोध करतंय? जे आदिवासी आहेत. मग त्या भागामध्ये आधीपासून वास करणारे राहणारे जे सामान्य जे सर्व आदिवासी आहेत तो त्या प्रकल्पाचा विरोध करतात. का? कारण का सरकार या आदिवासींची जमीन हडपतं आणि या मोठ्या मोठ्या कंपनीला खनिज काढण्यासाठी 2.5 लाख कोटीचं खनिज काढण्यासाठी त्या ठिकाणी ते देतं. आता जे मायनिंग चाललंय त्याचं 10 ते 15 पट मायनिंग पुढच्या काही वर्षांमध्ये तिथं सुरू होणार आहे. मग असं म्हणायचं का जनसुरक्षा कायदा हा कशासाठी आहे? हा अर्बन नक्षलिझम कमी करण्यापेक्षा जिथं प्रायव्हेट खनिज काढलं जातं, जिथं त्या खनिजच्या कंपन्या आहेत त्यातून जो लाभ नेत्यांना या सरकारला मिळतो तो लाभ सातत्याने मिळत जावा यासाठी हा कायदा आणला का स्वहितासाठी? अशी आता शंका आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल.